उंच डोंगर, मातीचे कच्चे रस्ते, बाजूने वाहणारे झरे आणि डोळ्याला सुखवणारा निसर्ग, हे सगळं अनुभवायचं असेल तर सागरेश्वर हे ठिकाण परफेक्ट प्लेस आहे. नमस्कार मंडळी, मी अनिकेत. आणि मी दीपक. स्वागत आहे तुमचं बॅकपॅक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलेलो आहोत सागरेश्वर अभयारण्य या ठिकाणी. सागरेश्वर हे ठिकाण मिरजेपासून 57 किलोमीटर दूर आहे. जाताना वाटेत कवठे कंद, तासगाव, पलूस, कुंडल आणि तुपारी ही गावं लागतात. सकाळची फ्रेश सुरुवात मिशन चौकातील गरमागरम नाश्त्याने झाली. आठवड्याभराचा थकवा घालवण्यासाठी मी आणि अनिकेतनं आदल्या दिवशीच ठरवलं होतं की रविवारी कुठेतरी निवांत ठिकाणी जायचं, आणि प्लॅन ठरला. आम्ही सकाळी 7:30ला घराबाहेर निघालो. कुंडल ओलांडल्यानंतर आम्हाला रेल्वे क्रॉसिंग लागलं. 5 मिनिटानंतर रेल्वे आली आणि त्याच्यानंतर फाटक उघडल्यानंतर आम्ही पुढे निघालो. तुपारीमधून उजवा टर्न घेतल्यानंतर 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक कमान लागते. तर ती कमान क्रॉस केल्यानंतर थोडंसं पुढं आलं की डाव्या हाताला अजून एक कमान दिसेल, आणि तेच आहे आपलं डेस्टिनेशन, सागरेश्वर अभयारण्य. या अभयारण्याच्या परिसरात आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी एक बाग देखील बघायला मिळते. थोडा वेळ तिथं रेंगाळल्यावर आम्ही शेजारीच असलेल्या निसर्ग माहिती केंद्रात गेलो. जंगल सफारी स्टार्ट करायच्या आधी इथं जाणं मस्ट आहे. सागरेश्वर अभयारण्य ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली मॅनमेड वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. या वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये आपल्याला बाराशिंगा, चिंकारा, चौशिंगा, भेकर, काळवीट, सांबर आणि चितळ अशा प्रकारची हरणे बघायला मिळतात. सागरेश्वर डिअर सँच्युरीमध्ये तुम्ही जर येत असाल तर इथं तिकीट जर बघितलं तर 50 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक कारने येत असाल तर 100 रुपये प्रत्येकी कारचे लागतील. तुम्ही इथे जंगल सफारीसाठी बाय बस किंवा बाईकने येत असाल तर जंगल सफारीसाठी मिनी बसची सुविधा सुद्धा यांनी केलेली आहे. त्याचे प्रत्येकी 70 रुपये चार्जेस लागतात. सागरेश्वर अभयारण्य हे सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत उघडं असतं, आणि दर मंगळवारी पर्यटनासाठी अभयारण्य बंद असतं. तिकीट काढून आल्यानंतर जंगलात आम्ही थोडं पुढं गेलो आणि आमच्या समोर एक मस्त व्ह्यू पॉईंट नजरेस पडला. आम्ही तिथं थोडा वेळ थांबायचं ठरवलं. आजचं वातावरण बऱ्यापैकी क्लिअर होतं आणि अनिकेतला तर कधी एकदा त्या हटमध्ये जाऊन मस्त फोटो काढतोय असं झालं होतं. आसपासचा परिसर न्याहाळत आम्ही तिथं बराच वेळ घालवला. कोणता प्राणी दिसतोय का हे बघता बघता आमच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. अशा निवांत ठिकाणी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुढे वेळ सरकत होता आणि अजून बरंच जंगल एक्सप्लोअर करायचं राहिलं होतं, त्यामुळं मी पुढे निघालो. आता मी थांबलोय ओल्ड फन प्लेस सागरेश्वर या ठिकाणी. माझ्या मागं बघत आहात तो हा व्ह्यू पॉईंट आहे, आणि इथून खूप छान पद्धतीचे व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतील. या जागेची माहिती सांगायची झाली तर 1971 साली धोंडीबा मोहिते यांच्या विचारातून ही संकल्पना स्थापन झाली. धोंडीबा मोहितेंनी यशवंतराव चव्हाणांना आपली संकल्पना सांगितली, आणि त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीनं इथं पूर्ण ह्या डोंगराळ महाराणामध्ये ट्री प्लांटेशन केलं गेलं. आणि 1980 नंतर इथं वाईल्ड लाईफला इथं इंट्रोड्यूस करण्यात आलं. या ठिकाणी आधी कोणतेही वन्य प्राणी राहत नसल्याने भारतभरातून निरनिराळी हरणं, तरस, कोल्हे, मोर यांना सोडण्यात आलं, आणि त्यामुळेच या ठिकाणाला यशवंतराव चव्हाण सागरेश्वर डिअर सँच्युरी असं नाव दिलं गेलं. या वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये बरेच व्ह्यू पॉईंट आणि मंदिरं देखील आहेत, जिथं थांबून तुम्ही तुमच्या मेमरीज फोनमध्ये कॅप्चर करू शकता. जंगलामधील या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं एक मंदिर आहे, आणि या मंदिराच्या परिसरात एक सुंदर विहीर देखील आहे. विहिरीच्या बाजूला एक झरा वाहतो, आणि थोडं उंचावरून पडत असल्यामुळे एक छोटासाच पण मन मोहून जाणारा धबधबा पण बघायला मिळतो.
जंगलाच्या परिसरामध्ये एक प्रभू श्रीरामांचं, बजरंगबलीचं आणि भगवान लिंगेश्वराचं म्हणजेच महादेवांचं मंदिर बघायला मिळतं. गर्द झाडींमधील शांततेत असलेले हे मंदिर आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं. दुपारच्या कडक उन्हामध्ये झऱ्याच्या प्रवाहाचा गारवा तिथून आमचे पाय हलू देत नव्हता. पुन्हा गाडीत बसलो आणि यावेळी मात्र नशिबाने आमची साथ दिली. वाटेत एका ठिकाणी एक सुंदर हरणांचा कळप थांबला होता. त्यांना पाहून हायसं वाटलं. जंगलात आल्यानंतर प्रत्येकालाच तिथं आपल्याला एखादा तरी प्राणी दिसावा अशी अपेक्षा असते, पण झू आणि जंगल यामध्ये खूप फरक आहे आणि ते आपण जाणलं पाहिजे. जंगलाला फिरताना आपल्याला प्राणी दिसतीलच याची गॅरंटी नाही. पेशन्स आणि लक यावर सर्व काही डिपेंड आहे. आपण आता आलेलो आहोत सागरेश्वरच्या टॉपमोस्ट व्ह्यू पॉईंटला. या पॉईंटचं नाव आहे किर्लोस्कर पॉईंट आणि माझ्या मागं तुम्ही बघताय तर ते ताकारी शहर आहे. ताकारी शहराला लागून कृष्णा नदी जाते आणि आसपासचा परिसर खूप बघण्यासारखा सुंदर आहे. मंडळी, ताकारी शहराला लागून जी कृष्णा नदी गेलेली आहे त्याने छान असं वळण घेतलेलं आहे, जणू की नेकलेस. असं कायम म्हणजे बघत बसावं असं वाटतं. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जंगल सफारी केली पाहिजे. फक्त प्राणी दिसतील म्हणून नाही, तर जंगलातील गूढ शांतता, गर्द झाडी आणि रोजच्या जीवनापासून वेगळं असलेलं सुंदर वातावरण हे अनुभवण्यासाठी. माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, अशा ठिकाणी पर्यटन करताना स्पीकरवर बॉलिवूडची गाणी आणि इतर संगीत हे लावण्याऐवजी इथली शांतता भंग न करता पक्ष्यांचा, झाडातून खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा, वन्य प्राण्यांचा हा जो काही मधुर आवाज आहे तो ऐकायचा प्रयत्न करा. सगळा स्ट्रेस क्षणार्धात निघून जातो. सागरेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी हे टोटल 10.78 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला भूभाग आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात हरणं बघायला मिळतात. येताना जर तुम्ही प्लास्टिक घेऊन येत असाल तर ते प्लास्टिक इथे न टाकता जाताना आपल्या सोबतच घेऊन योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावा. हा संपूर्ण वन्यजीवांचा पर्यावस आहे आणि हा असाच सुंदर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावूया. हा जो तुम्ही दगड बघताय तो सुमारे 15 ते 20 फूट उंचीचा दगड आहे आणि तो अशा पद्धतीनं बॅलन्स आहे की तो तुम्हाला बघताना असं वाटेल की पडतोय, पण पडत नाही आहे. तर आपण आलो आहोत सनसेट पॉईंट पाशी आणि आपल्याला इथे मावळतीचा सूर्य फार छान पाहायला मिळतो. सागरेश्वर अभयारण्य फिरून झाल्यानंतर जवळ असलेल्या सागरेश्वर मंदिराला भेट द्यायला विसरू नका. तेथे सातवाहन आणि चालुक्य काळातील प्राचीन 51 शिवमंदिरांचा समूह आहे. आमच्या या आजच्या प्रवासाची सांगता आम्ही या मंदिराला भेट देऊन केली. या प्रवासातील माहिती सांगताना आमच्याकडून काही सांगायचं विसरून गेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सांगली जिल्ह्यातील तुमचं आवडतं ठिकाण कोणतं आहे हे पण आम्हाला नक्की कळवा. आम्ही तिथेही जाऊन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. चला तर भेटू पुढच्या प्रवासात अशाच माहितीपूर्ण भटकंतीमध्ये. आम्ही महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी असे व्हिडिओ घेऊन येत आहोत. तरी ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.